आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा तुला ओ सुनिया सुनिया रातां ते रातां दे विच तू जद भी तेनू लब्भां ते मिल जे मैनू तू Once more! Once more! Once more! सारे दिन दियां गल्लां बह के दस्सां मैं तेनू तू मैनू भुल्ले ना कर दे मैं ना भुल्ला आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा तुला ओ स्वागत आहे भावना तुमचं आपल्या एस के क्रिएशन चॅनलवर. भावना आजचा जो आपण व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ खूप भारी जमला आहे. तर आजची सर्व एडिटिंग ह्याच व्हिडिओमध्ये सांगितली आहे भावनाचं. चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. भावना आपल्याला सर्वात अगोदर आपलं ॲप्लिकेशन लागणार आहे, म्हणजेच की अलाइट मोशन ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला लागणार आहे भावना. ते प्लेस्टोरला उपलब्ध आहे भावना, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला भावना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. भावना सर्वात अगोदर आपल्याला ॲप्लिकेशन जे आहे आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशन जे ओपन करून घ्यायचं आहे भावना. त्याच्याबद्दल भावना आपल्याला की इथं असं इंटरफेस दिसेल आहे. तर भावना आपल्या जे प्रोजेक्टचे नाव आहे KS क्रिएशन ते आपल्याला इथं दिसेल आहे भावना. तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या बाद भावना आपल्याला असा की इंटरफेस दिसेल आहे. आपल्याला जे ग्रुप अँड मासवर ते दिसू राहील भावना, त्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. एडिट अँड ग्रुपवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे भावना. इथं चला आजचा आपला फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे भावना. भावना आपल्या इथं फोटो सिलेक्ट झालेला आहे. तर भावना आपल्याला इथं फोटोला डबल म्हणजे की लॉंग टॅप करून इथं असं खाली घ्यायचं आहे भावना. मूव अँड ट्रान्सफॉर्मवर इथं क्लिक करायचं आहे भावना, म्हणजेच की आपला फोटो थोडंसं खाली घेऊन टाकायचं आहे स्क्रोल डाऊन करून. फोटोला इथं लॉंग करून घ्यायचं आहे भावना, म्हणजेच की आपलं जे साईज जी राहील जी क्लिअर राहिली पाहिजे भावना. भावना बॅक यायचं आहे आपल्याला. बॅक आल्याच्या बाद भावना आपलं जे इथं फोटोची पहिल्या फोटोची जी साईज रेंज जी आपल्याला इथं कट करून घ्यायची उरली सोडली भावना. आपल्याला डबल खाली जाऊन ग्रुप अँड मासवर डबल क्लिक करायचं आहे, म्हणजेच की आपला दुसरा फोटो राहील भावना. एडिट ग्रुपवर टॅप करून डबल आपल्याला इथं फोटो सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्याच्या बाद भावना जे आपण पहिले गेलं तर म्हणजेच की टॅप करून लॉंगवर धरून असं खाली घ्यायचं आहे आणि त्याला क्लिक करून फोटोला क्लिक करून भावना आपलं मूव अँड ट्रान्सफॉर्मवर क्लिक करायचं आहे, म्हणजेच की आपलं स्क्रोल डाऊन करून खाली घ्यायचं भावना. इथं लॉंग क्लिक करायची जरूरत नाही, म्हणजेच की जे आपला उरलेला जो फोटो राहील भावना त्याला इथं कट करून घ्यायचं आहे. कट केल्याच्या बाद भावना आपलं डबल बॅक जायचं आहे. बॅक गेल्याच्या बाद भावना आपल्याला डबल इथं तेच करायचं आहे जे आपण पहिल्या याच्यात केलं तर भावना. आपण तसं केलं तर म्हणजेच की आपल्या प्लेसवाला आयकॉनवर जाऊन मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन भावना आपलं डबल इथं फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. डबल लॉंगवर टॅप करून असं खाली घ्यायचं आहे. टॅप करून फोटोला मूव अँड ट्रान्सफरवर जाऊन असं स्क्रोल डाऊन करून खाली घ्यायचं भावना. हे बिल भावना थोडंसं लॉंग करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे भावना डबल आपल्याला डबल बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टच्या प्रोजेक्टवर जायचं आहे. ते घ्यायच्या बाद भावना आपल्या इथं 2 नंबरची जी इमेज राहील, म्हणजेच की आपले नाव आपल्या चॅनलचं नाव इथं KS क्रिएशन राहील, ती इमेजला आपल्याला इथं कॉपी करून घ्यायचं आहे भावना. कॉपी केल्याच्या बाद भावना आपल्याला इथं आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जायचं आहे. त्याच्यावर भावना आपल्याला ती आपण जे कॉपी केलं तर ते इथं पेस्ट करून द्यायचं भावना, म्हणजेच की ते असं दिसायला आहे. ज्याचा उरलेला भाग राहील भावना तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर याच्यात बी आपल्याला भावना आपल्याला याच्यात बी एक फोटो सिलेक्ट करून द्यायचा आहे भावना. फोटो सिलेक्ट केल्याच्या बाद त्याचा इंटरफेस की असा दिसला आहे भावना. आपल्याला इथं फुल फॉर्ममधून इथं फोटो सिलेक्ट करायचे भावना. आता
इथं आपल्याला फुल फॉर्ममध्ये फोटो सिलेक्ट करायचे भावना. प्लसवाला आयकॉनवरून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचे भावना. आपल्याला जे इथे इंटरफेस दिसेल भावांनो ते इथं फुल कॉम्पोनेशन एरिया इथं करून घ्यायचं आहे. ते गेल्याच्या बाद भावांनो आपल्याला प्लेसवाला असं सर्व फोटो आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचे भावांनो. तर भावांनो आपले सर्व फोटो इथं असेच सिलेक्ट करून द्यायचे भावांनो. सर्व असेच लावून घ्यायचे आहे भावांनो आपल्याला. तर भावना आपली इथं फोटो सिलेक्ट करून झालेले आहे. भावना आपल्याला डबल बॅक जायचं आहे. बॅक गेल्याच्या बाद आपल्याला डबल इथं शेक इफेक्टवर टॅप करून आपलं जे 1 नंबरचं जे इफेक्ट राहील त्याला आपल्याला इथं कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्याच्या बाद भावना आपल्याला डबल आपल्या मेन प्रोजेक्टवर जायचं आहे म्हणजे बिटमार्कवर जायचं आहे भावना आपल्याला. बिटमार्कवर गेल्याच्या बाद भावना आपल्याला इथून तर नाही आपल्याला जे इथून फुल फॉर्ममध्ये जे आपल्याला फोटो सिलेक्ट करून द्याल ते भावना तिथं आपल्याला पेस्ट करून द्यायचं आहे. पण भावना आपल्याला याला टॅप करून जे आपलं मूव ट्रान्सफर जे राहील ना ज्याला आपल्याला इथं याची साईज वाढवायची आहे भावना. म्हणजेच केलं याला फुल करून द्यायचे आहे भावना. फुल करून द्यायच्या बाद भावना म्हणजे प्रत्येक फोटोला आपल्याला याला फुल करून द्यायचं आहे. इथं पण आपल्याला याला कॉपी करून द्यायचं आहे आणि याची बी साईज आपल्याला वाढवायची आहे. ज्या ज्या फोटोला आपल्याला इथं याला पेस्ट करून द्यायचं भावांनो त्या व्हिडिओ त्या इफेक्टची आपल्याला इथं साईज वाढवायची आहे. म्हणजे साईज ऑर्डर घ्यायची भावना याची. साईज ऑर्डरच्या बाद आपल्याला इथं याला पेस्ट करून द्यायचं आहे. भावना हे सर्व इथं फुल फॉर्ममध्ये करून घ्यायचे. फुल फॉर्ममध्ये केल्याच्या बाद भावना आपल्या इथं आता समाप्त होत आहे भावना.
ते झाल्याच्या बाद भावना आपल्याला डबल बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या बाद भावना आपल्याला डबल आपल्याला इथं शेक इफेक्टवर जायचं आहे. आपले जे 3 नंबरचे जे इफेक्ट राहील त्याला आपल्याला इथं कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्याच्या बाद भावना आपल्या इथं मेन प्रोजेक्टवर द बीट मार्क्सच्या आपल्या प्रोजेक्टवर जायचं आहे भावना. .7 सेकंडवरनी तर सर्व फोटोला हे इफेक्ट पोस्ट करून द्यायचं भावना. सर्व फोटोला. इथं इफेक्ट पेस्ट करून झाल्याच्या बाद भावांना आपल्याला इथं बॅक यायचं. सॉरी, बॅक नाही यायचं आपल्याला भावांनो. आपले जे फोटो राहीन भावांनो, जे आपण फोटो इथं सिलेक्ट करून जे राहीन, ज्या फोटोला लॉंग टाईप करून असं खाली घ्यायचं आहे भावांनो. खाली घ्यायचं आहे भावांनो. प्रत्येक व्हिडिओला खाली घ्यायचं आहे फोटोला खाली घ्यायचं आहे भावांनो. हे जे आपलं तोडून जे नाव राहील ना भावांनो, जे इमोज साईज आणि त्याच्या खाली घ्यायचं आहे भावांनो. त्याला असं खाली घेऊन घ्यायचं आहे भावांनो. म्हणजेच की ते नाव बी आपल्याला दिसलं पाहिजे, तर आपला व्हिडिओ त्यांना इंस्ट्रक्शन भारी वाटतो, थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह. खाली घेऊन घ्यायचं आहे भावांनो. भावांनो आपल्याला डबल आता एक इथे याच्या पाठीमागे थोडंसं एक फोटो लागेल बॅकग्राऊंड आणि, तर आपल्याला इथे एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे भावांनो. याचं फुल 3 डॉटवर जाऊन फुल कॉम्बिनेशन एरिया करून घ्यायचं आहे भावांनो. या फोटोला सर्वात खाली जाऊ द्यायचं आहे, जेणेकरून तो सर्वात मागे दिसला पाहिजे. सर्वात खाली भावायचं म्हणजे आपल्या बीटमार्कच्या सॉन्गवर. तर भावांनो त्या फोटोला क्लिक करून इथं ब्लेंडिंगवर जाऊन कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं याला ब्लॅक करायचं भावांनो. आपल्या ब्लॅकची साईज राहील भावांनो इथं 70-71च्या मधलं भावांनो आपली साईज राहील. त्या फोटोला लॉंग टाईप करून भावांनो इथं पेस्ट करून द्यायचं आहे भावांनो, जेणेकरून आपला व्हिडिओ एकदम भारी दिसायला. तर भावांनो आजचा व्हिडिओ खूप भारी जमला आहे. तर भावांनो आपला व्हिडिओ इथं समाप्त होत आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब अँड शेअर अँड लाईक करा. आणि आजचा व्हिडिओ आपल्या इथं समाप्त होत आहे भावांनो. इथे एक्सपोर्ट करून घ्यायचं भावांनो. आपल्याला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी भावांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्कीच करा. तर भावांनो आपला व्हिडिओ समाप्त होत आहे.